उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर असतील। शिवसेना मेळाव्याला खरं तर एकनाथ शिंदे हे संबोधित करणार आहेत। उदय सामंत, आशिष जयस्वाल देखील खरं तर यावेळी उपस्थित असतील। तर दुपारी जलपर्यटन प्रकल्पाचीही पाहणी करण्यात येईल। भंडारा जिल्ह्यात आज पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरवर शेटे। पाहूया। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सुद्धा सोबत असणार आहेत। तर दौऱ्यादरम्यान ते भंडारा वैनगंगा नदीवर बनत असलेला बोंडेकरांचा महत्वाकांक्षी असा प्रकल्प जलपर्यटन याला सुद्धा भेट देणार आहेत। तर खामतलावमध्ये बनलेल्या 51 फुटाच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची देखील पाहणी करणार आहेत। तर त्यासोबतच या सभेचं आयोजन भंडारा येथील खातरोडवरील रेल्वे मैदान माधवनगर येथील येथे ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेत करिता भव्य असा शामियाना उभारण्यात आलेला आहे आणि या शामियानामध्ये जवळजवळ 20 ते 25 हजार लोक बसतील अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचे सावट असल्याने वॉटरप्रूफ टेंट देखील उभारण्यात आलेला आहे। तर या सभेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय संबोधणार आणि काय भंडाराकरांना सौगात देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।